आंबेमाळा शाळेमध्ये व आंबेमाळ्याच्या सर्व ग्रामस्थांनी जो जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य पदी निवड झाल्याबद्दल जो सत्कार समारंभ ठेवला आहे, या सत्कार समारंभाप्रसंगी आमचे मार्गदर्शक आदरणीय बाबूराव जाधव तसेच ग्रामपंचायत सदस्य बापूंना शिंदे आत्ताच अतिशय चांगल्या पद्धतीनं जे भाषण केलं ते अभ्यासपूर्ण भाषण सलगर सर, शिवाजीराव सलगर, उमेशदादा चव्हाण तसेच आमचे मित्र विल्यम जाधव सर निमित्त आमच्याशी विकासाबाबतीत त्यांचं भांडण असतं. चांगलं आहे, एकदम त्यांची भूमिका इतकी अग्रेसिव्ह असते प्रत्येक गोष्टीत. तसेच या ठिकाणी असलेले शिक्षक किशोर गोडसे गुरुजी, गावडे गुरुजी, अर्थात सलगर सरांनी अतिशय अभ्यासपूर्ण मागण्या मांडल्यावर शाळेची परिस्थिती नमूद केली. अध्यक्षांनी पण अतिशय चांगलं ज्या पद्धतीने शाळा तुम्ही उभी केली ती अतिशय कष्टातून 1992 सालापासून इथे सर्व जे आतापर्यंत जे शिक्षक असतील, सर्व पालक असतील, त्यांनी जे लोकसहभागातून आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून इतर गोष्टीतून आजपर्यंत जी शाळा टिकवली. तसं बघितलं अध्यक्ष, तुमचा मुद्दा अतिशय महत्त्वपूर्ण आहे की जे आज शाळेचं जे खाजगीकरण बाजारीकरण झालं आहे, तेथील शिक्षकाची गुणवत्ता बघितली तर तुम्ही तर म्हणता ग्रॅज्युएशन पूर्ण आहे, मी तर म्हणतो अध्यक्ष त्यांचं 12वी सुद्धा व्यवस्थित झाले का नाही ते तपासावं लागेल आपल्याला. आणि इथे जे शिक्षक लोक आहेत त्यांचं शासन एवढा कस काढतंय, TET परीक्षा असतील आणखी काय असेल, त्यांना एवढं गुणवत्तापूर्ण त्यांच्याकडून हे करून घेतलं जाते. आणि माझं तर एक मत आहे, जे प्राथमिक शाळेतले शिक्षक आहेत त्यांच्या एवढं चांगलं कुठलाच शिक्षक शिकवू शकत नाही. फक्त आज तिला काय झालंय की हे शाळेचे ॲडव्हर्टाइजमेंट, त्यांचे भौतिक सुविधा बाबतीत लोकांना दाखवणं नुसतं प्रेझेंटेशन आहे. ॲक्च्युली बघितलं तर गुणवत्ता ही शून्य आहे त्यांची. त्यामुळं माझी सर्व पालकांना, सर्व विद्यार्थ्यांना व या परिसर लोकांना एकच विनंती आहे, येथील शिक्षक हे अतिशय चांगले आणि गुणवत्तापूर्ण शिकवणारे शिक्षक आहेत. तरी सर्व पालकांनी आपला प्राथमिक शाळेकडे ओढा कायम ठेवावा. हे जास्त काळ टिकणारं खाजगी शाळेचं नाही. त्यामुळं आणि दुसरी सलगर सरांनी अध्यक्षांनी जी मागणी केली, इथं एक वॉल कंपाऊंड, LED TV आणि माझं मत आहे एक प्लेइंग ब्लॉक पण अध्यक्ष पाहिजेत मुलांना खेळायसाठी. तर आमचं जर 12 तारखेला निवड आहे, तर मी एक शब्द देतो अध्यक्ष तुम्हाला माझ्या वतीनं की एवढी निवड झाली की आपण प्लेइंग ब्लॉक लगेच टाकून घेऊ 8 दिवसात. आणि आदिनाथ मला देशमुख यांना विनंती करून आपण इथलं वॉल कंपाऊंड असेल, LED असेल, ह्या गोष्टी आपण जास्तीत जास्त 6 महिन्यात पूर्ण करू व दिवाळीपर्यंत सर्व गोष्टी होतील याची मी तुम्हाला ग्वाही देतो. आम्हाला इथं जो बोलवलं, आमचा जो मान सन्मान केला, त्याबद्दल मी आपल्या इथल्या सर्व ग्रामस्थांचं धन्यवाद देतो. इथून पुढे कुठलेही काम असू द्या आम्हाला सांगा, ते काम पूर्ण होईल. काही त्रुटी मागच्या काळात आमच्याकडून राहिल्या असतात त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. व इथून पुढे कुठलेही काम सांगा, आदिनाथ मला देशमुख व आपण दोघं मिळून आम्ही सर्व गोष्टी मार्गी लावू व शाळेची गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न करू व भविष्यात इथला पट कसा वाढेल ह्या दृष्टीकडे आपण सगळ्यांनी लक्ष देऊ आणि प्राथमिक शाळेला चांगली उंची आणि भराव देण्याचा प्रयत्न करू. एवढंच मी प्रसंगी सांगू शकतो. आम्हाला बोलल्याबद्दल पुन्हा एकदा आंबेमाळा शाळा इथला स्टाफ सर्व लोकांचे मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराज.